शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत उन्हाचा प्रकोप वाढत आहे आणि बघा हे जे काय आपण पाहताय तर ही आळी आहे अर्ली स्टेम बोरर म्हणजे लवकर येणारी खोडकिडीची ही आळी आहे आणि प्रादुर्भाव आणखीनही दिसतोय. जसं जसं उन्हाचा प्रकोप वाढलाय तसं तसं बऱ्यापैकी ह्या आळीमुळं पोंगेमर व्हायलेली निदर्शनास येत आहे. तर आता हे ऊस जो आहे तो वाढीच्या अवस्थेमध्ये आहे आणि या ठिकाणी आम्ही प्रत्येक ह्याला जे आहे ते पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी जसं आता हे समोर मी झूम करून दाखतोय तर अशी ही पोंगेमर जे आहे ते बऱ्याच ठिकाणी जे आहे ते झालेली आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं ऑर्डिनरी ठिबक असेल तर ह्या किडीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं, कारण की का हेचं व्यवस्थापन करणं का गरजेचं, हे पोंगा मेला, हा पोंगा मला म्हणजे एक आपला ऊस या ठिकाणी जो आहे तो एका ऊसाचं नुकसान जे आहे ते झालं. म्हणजे असे जर पोंगे मरत राहिले तर आपलं एकरी ऊसाचं जे काही प्लांट पॉप्युलेशन आहे, ऊसांची संख्या जी आहे ती कमी होईल आणि त्याच्यामुळं आपलं आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. तर त्या अनुषंगाने ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये शिफारस अशी आहे की शक्यतो फवारणीची शिफारस नाही आहे. लेबल क्लेमनुसार आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे अशा पद्धतीचं ऑर्डिनरी जरी ठिबक असेल तर ह्या ठिबकद्वारे 1 एकर क्षेत्रासाठी जे आहे ते आपल्याला CTPR म्हणजे क्लोरॅन्ट्रिप्रोल नावाचा जो काही आंतरप्रवाही घटक आहे आमाइड गटातला, तर त्याची जी आहे ते आपल्याला आळवणी करायची आहे. 1 एकर क्षेत्रासाठी जे आहे ते आपल्याला 150 मिली याप्रमाणे जे आहे ते त्याचं प्रमाण जे आहे ते त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि ह्या किडीचा जो आहे तो बंदोबस्त करायचा आहे. आम्ही आता निरीक्षणं घेतली, बंधू सुद्धा आहेत. आता जे काय आपण निरीक्षणं घेतले तर एकाच ठिकाणी जवळपास एका लाईनीमध्ये किती आपल्याला असे पोंगे मेलेले दिसले तुम्हाला? आपण आता हे काढलेले असे पोंगे किती ठिकाणी दिसले? मेलेले 5-6 ठिकाणी दिसले. 5-6 ठिकाणी एका लाईनमध्ये दिसले ना. हो. तर हा विषय आहे ETL जी काय आपण म्हणतो आर्थिक नुकसान पातळी, तर त्याच्यावर जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते प्रादुर्भाव दिसतोय. त्याच्यामुळे नियंत्रणाच्या उपाययोजना जे आहे ते शेतकरी बांधवांनी कराव्यात.